मंडळी, आजच्या युगात महिला कोणत्याच क्षेत्रात मागे नसून त्यांनी सर्वच क्षेत्रात आता यशाची शिखरे गाठली आहेत। आज जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून अशाच यशस्वी महिलांचा सन्मान आणि सत्कार सर्वत्र केला जातोय। विविध क्षेत्रातील अशाच यशस्वी महिलांबद्दल आज मी तुम्हाला सांगणार आहे। जिद्द आणि चिकाटी, कठोर परिश्रम घेण्याची तयारी असल्यास आपले ध्येय साध्य करण्यासाठी कितीही अडथळे आले तरी देखील त्याचा सामना करत निश्चित आपण यशाची शिखरे गाठू शकतो। याचाच प्रत्यय बुलढाण्यात आलाय। आपल्या हलाखीच्या परिस्थितीवर मात करत मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या अतिशय साधारण कुटुंबातील पौर्णिमा सोनोने हिने आंतरराष्ट्रीय बॉडी बिल्डिंग या स्पर्धेत आशिया खंडात नावलौकिक मिळवले। बुलढाण्याच्या पौर्णिमा सोनोने हिने नुकत्याच मुंबई येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय महिला बॉडी बिल्डिंग स्पर्धेत चौथा क्रमांक पटकावून राज्याच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा रोवलाय। IHFF शेरू क्लासिक कडून वर्षात 2 वेळा या स्पर्धेचं आयोजन केलं जातं, ज्यामध्ये देश विदेशातील स्पर्धक सहभागी होत असतात। स्पर्धेतून जगातील टॉप 5 बिल्डर्सची नावे निवडली जाते। बिल्डर्सची निवड केली जाते। ओपन वुमन्स फिजिक्स कॅटेगरीमधून पौर्णिमा सोनोने हिनं चौथा क्रमांक पटकावलाय। खरं तर बॉडी बिल्डिंग हा पुरुषांचा खेळ समजला जातो आणि त्यातही बुलढाण्यासारख्या शहरामध्ये पाहिजे त्या सुविधा नसल्यानं मुली या खेळाकडे तेवढ्या वळताना दिसत नाहीत। पौर्णिमाचे वडील हे शेतकी शाळेमध्ये मजूर म्हणून काम करतात, तर आई दुसऱ्यांकडे मोलमजुरी करून आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवते। पौर्णिमानं पदवीपर्यंत आपलं शिक्षण पूर्ण करून आरोग्यासाठी नियमित व्यायाम करताना तिला या बॉडी बिल्डिंग स्पर्धेची आवड निर्माण झाली आणि याच क्षेत्रात आपण करिअर करण्याचं तिनं ठरवलं। मात्र घरच्यांनी तिला कमालीचा विरोध केला। हा विरोध पत्करून पौर्णिमानं जिम ट्रेनर म्हणून काम केलं आणि त्याच पैशातून आपलं ध्येय पूर्ण करण्यासाठी मेहनत घेतली। एकेकाळी विरोध करणाऱ्या आई वडिलांना देखील आता पौर्णिमाचा अभिमान वाटतोय। नमस्कार, माझं नाव पौर्णिमा प्रकाश सोनोने। मी आंतरराष्ट्रीय बॉडी बिल्डर। मी ही कॉम्पिटिशनची तयारी मागल्या 4-5 वर्षापासून तयारी करते। आधी मला इंटरेस्ट नव्हता, आधी मी फुटबॉल वगैरे खेळायची। त्याच्यानंतर लॉकडाऊन वगैरे आलं, त्याच्यानंतर मी इंटरेस्ट यायला लागला की मुलं करतात जिम वगैरे, तर मी का नाही केली पाहिजे। तसेच माझे वडील प्रकाश परशुराम सोनोने, माझी आई वनिता सोनोने, माझे आई वडील हे मजुरी करतात। त्यांचा मला थोडासाही सपोर्ट नव्हता, पण माझे जे मानसपिता आहे ओमप्रकाश शर्मा, त्यांनी मला भरपूर सपोर्ट दिला। माझं सगळं डाएटचा खर्च त्यांनी पुरवला। नंतर जेव्हा मी कॉम्पिटिशनला माझा नंबर आला तेव्हा माझ्या घरच्यांनाही खूप आनंद झाला। आता माझे घरचेही खूप सपोर्ट करतात आणि मला माझी खुशी आहे की मी ह्या म्हणजे ॲमेच्युअर ऑलिम्पिया हे असं स्टेज आहे की खूप मोठं आहे, त्यामध्ये इंटरनॅशनल बॉडी बिल्डर येतात। तर मी त्यांच्या सोबत उभी राहिली हे माझ्यासाठी खूप महान गोष्ट आहे। आणि मी बाकी महिलांना हे सांगते की तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण करा, यासाठी मागे नका हटू। घरच्यांची परवानगी मिळेल, नंतर घरचे खुश राहतील। माझ्या घरच्यांनी पहिले विरोध असा केला की मला जिम बंद करून टाक, लग्न कर, असा विरोध केला की म्हणजे घरच्यांना म्हणजे विरोधच। आधी मला सपोर्टही नव्हता घरच्यांचा की कर म्हणून। मी माझ्या घरच्यांपासून लपून सगळं करायचे, माझ्या घरच्यांना माहिती नव्हतं। मॉडेलिंगची कुठलीच पार्श्वभूमी किंवा त्यासाठी लागणाऱ्या सोयीसुविधा मार्गदर्शन नसताना बुलढाण्याच्या शेगाव सारख्या अतिशय छोट्या शहरातील गायत्री रोहनकार या तरुणीनं आपल्या जिद्द आणि मेहनतीनं फॅशनच्या दुनियेमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील ख्यातनाम स्पर्धेत यश मिळवून मॉडेलिंगच्या क्षेत्रात आपलं करिअर घडवलं। शेगाव शहरातील जेमतेम परिस्थिती असलेल्या कुटुंबातील गायत्री रोहनकार या तरुणीनं पॉलिटेक्निक डिप्लोमा इन इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन पर्यंत आपलं शिक्षण घेतलं। या शिक्षणाच्या आधारावर तिला नोकरी मिळणं शक्य होतं, मात्र नोकरी न करता मॉडेलिंग क्षेत्रात तिने करिअर करायचं ठरवलं। गायत्रीला लहानपणापासूनच मॉडेलिंगची आवड होती, मात्र त्यासाठी मार्गदर्शन किंवा इतर सुविधा या शेगाव सारख्या शहरामध्ये उपलब्ध नसल्यानं गायत्रीनं स्वतःच्या मेहनतीनं समाज माध्यमांवर त्यांची माहिती घेतली आणि विविध स्पर्धा लढवल्या, ज्यामध्ये त्यांना यश मिळाल्यानं त्या पूर्ण आत्मविश्वासानं आता या स्पर्धांना सामोरे जात आहेत। आजपर्यंत गायत्रीनं मिस पॉप्युलर, मिस वीरांगना, मिस महाराष्ट्र, मिस इंडिया इंटरनॅशनल असे विविध पुरस्कार पटकावले आहेत। मॉडेलिंग क्षेत्रात काम करत असताना समाजाकडून तिला विविध अडचणींना सामना देखील करावा लागल्याचं गायत्री सांगते, मात्र तिच्या प्रत्येक निर्णयात
तिचे घरचे तिच्या पाठीशी ठामपणे उभे होते. आता मिस एशिया युनिव्हर्स व्हायचं हे गायत्रीचं स्वप्न आहे. तर प्रत्येक महिलेत वेगवेगळे टॅलेंट असतात, ते हेरून आपल्यामधलं आपलं कौशल्य विकसित करावं असं गायत्रीने सांगितलंय. उसको नहीं, हाँ तो पर्सन से भी बात कर सकते फोन उठाए थे उसको बोला मैंने कि तो न्यूज़ पे आने पड़ा। इंटरनॅशनल हे माझं शेवट आणि बाकी जे सन्मान वगैरे झाले ते वेगळे. पॉप्युलर मिस पॉप्युलर म्हणजे हा अवॉर्ड मी जिंकला आणि त्याच्यानंतर मिस विदर्भ त्याच्यामध्ये महाराष्ट्राची लोकप्रिय वीरांगना आणि नंतर मिस. ताई आज जागतिक महिला दिन आहे, या निमित्ताने महिलांना काय आवाहन कराल? सर्वात आधी तर महिलांमध्ये म्हणजे महिलांकरता सांगते की महिलांमध्ये अशी शक्ती आहे जी ते स्वतःही ओळखू शकत नाही. जर त्यांनी करण्याचा काही प्रयत्न केला तर खूप काही करू शकतात. प्रत्येकात हे टॅलेंट वेगवेगळं असते. जसं माझी एवढी परिस्थिती नाही आहे पण मी करू शकली, तसंच प्रत्येक महिला ही करू शकते. आणि सर्वात तर महत्त्वाची गोष्ट की महिलांनी बिंदास लाईफ जगायला पाहिजे, तर त्या सक्सेस होऊ शकतात. असं कसं महिलांनी सर्व गोष्टी असून चूल आणि मूलच का सांभाळावं? जर सरकारने आपल्याकरता समान कायद्यात गेलेला आहे, महिलांकरता बऱ्याच काही सोयी दिलेल्या आहेत, तर का आपण पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून उभं नाही राहायचं? करू शकतात, करायला पाहिजे असं मला महिलांना सांगायचं आहे. या क्षेत्रामध्ये काम करीत असताना आपल्याला कुठल्या अडचणी गेल्या आणि कोणी कोणी मदत केली आपल्याला? अडचणी तर खूप आल्या, कारण मॉडेलिंग फील्डकडे बघण्याचा दृष्टिकोन म्हणजे आपल्याकडच्या लोकांचा तरी बराच वेगळा आहे. जेव्हा मी कोणाला सांगते हां मी मॉडेलिंग करते, हां का बरं मॉडेलिंग करते, एकदम असं म्हणजे त्यांना त्यातलं काय असते नेमकं हेच माहिती नाही. सपोर्ट जर म्हटला तर फक्त आई बाबा हे माझ्यासोबत होते आणि त्यांच्याचमुळे आज मी इथपर्यंत म्हणजे सक्सेस होऊ शकली. कुठले कुठले पुरस्कार आपण या क्षेत्रामध्ये मिळवलेले आहेत? नमस्कार, मी गायत्री वासुदेव रोहनकर, प्रॉपर संतनगरी शेगाव येथील. माझी आवड मॉडेलिंग क्षेत्रामध्ये आहे. म्हणजे ती लहानपणापासूनच होती, पण योग्य रूट मला मिळत नव्हता. तर मी सर्वात आधी मिस पॉप्युलर हा अवॉर्ड जिंकली. त्याच्यानंतर मिस विदर्भ, वीरांगना महाराष्ट्राची, मिस महाराष्ट्र आणि त्याच्यानंतर मी मिस इंडिया आणि नंतर मिस इंडिया इंटरनॅशनल हे सर्व अवॉर्ड जिंकली. स्टार्ट. नमस्कार, माझं नाव गायत्री वासुदेव रोहनकर. मी प्रॉपर संतनगरी शेगाव येथील आहे. मी मॉडेलिंग फील्डमध्ये 2021पासून आलेली आहे. 2021मध्ये मी मिस पॉप्युलर हा अवॉर्ड जिंकली. त्याच्यानंतर 2022मध्ये मिस वीरांगना, त्याच्यानंतर वीरांगना महाराष्ट्राची आणि मिस महाराष्ट्र आणि त्याच्यानंतर मिस इंडिया, इंडिया इंटरनॅशनल असे बरेचसे अवॉर्ड जिंकली. या क्षेत्रात येण्यासाठी तुम्हाला प्रेरणा कुठून मिळाली? तुम्ही कसे आलात? ही माझी आवड होती लहान असतापासूनची आणि आईबाबांचा मला सपोर्ट होता, त्यामुळे मी इथे सक्सेस होऊ शकले. आता तुमचं एम काय आहे पुढचं? एम माझं महिलांसाठी असं काहीतरी म्हणजे त्यांच्यासमोर करायचं जिथे कुठेतरी महिलांना वाटते नाही आपली लाईफ स्टॉप झाली. बऱ्याचशा महिलांमध्ये टॅलेंट खूप असतो पण त्यांची जी हिंमत असते ना त्या खचून गेलेल्या असतात. तर मला त्यांना एकच सांगायचं आहे की आपण कुठेही स्टॉप व्हायचं नाही, उठून उभं राहायचं. असं लग्न झालं, मुलंबाळं झालं म्हणजे स्टॉप असं नाही, उलट तिथूनच आपण नव्याने सुरुवात करू शकतो. आणि महिलांमध्ये ती पॉवर सगळ्यांमध्ये आहे, बस करायचं आहे. असं अनेक पुरस्कार मिळवले तुम्ही, आता कुठला पुरस्कार मिळवण्याचा प्रयत्न? माझं आता मिस एशिया युनिव्हर्स. खरं तर हे ग्रामीण भागात मोडलं जातो शेगाव. म्हणजे या क्षेत्रात तुम्ही काम करत असताना मॉडेलिंगच्या तुम्हाला समाजाकडून काही अडचणी आल्या का किंवा मग काही समस्येला सामोरे जावं लागलं? थोड्याफार अडचणी आल्या, कारण प्रत्येकाचा विचार वेगवेगळा असतो. म्हणजे प्रत्येकाचा सपोर्ट मिळेल असा नाही, फक्त मला इथे आईबाबांचा सपोर्ट होता. बऱ्याचशा लोकांना हे फील्डमध्ये नेमकं असते काय हेच माहिती नाही. बऱ्याचशा लोकांचं ह्या फील्डकडे बघण्याचा दृष्टिकोन हा असा असतो की बस इथे छोटे कपडे घालायचं चालायचं, असं नाही. आम्हाला बरंच काही शिकायला मिळते. जेव्हा आम्हाला तर शिकायला मिळतेच आणि बरंचसं म्हणजे आमची एक्झाम घेतल्या जाते, जसं जनरल नॉलेज असते आणि आमच्या टास्क वगैरे दिलेले असतात. ह्या टास्कमधून पण आम्ही खूप काही शिकू शकतो. म्हणजे नुसतं जेव्हा घरी राहतो तर नाही, पण याच्यामध्ये गेल्यानंतर एक लाईफ कशी जगायची तर ते मला म्हणजे बरंच काही शिकायला मिळालं. असं महिला दिनाच्या निमित्ताने आपण महिलांना काय आवाहन कराल? मी महिलांना एकच सांगते की आपण आपल्यात जो टॅलेंट आहे, प्रत्येकात हा वेगवेगळा टॅलेंट असतो, तर त्या टॅलेंटला आपण समोर आणा. स्टॉप नाही करायचं. कुठून तरी ती इच्छाशक्ती असते ती आपण जागृत करायला हवी.
आज कोणत्याच क्षेत्रात महिला या पुरुषांपेक्षा मागे नाहीत हे आपण पाहिलंच आहे. देशाच्या पुरुषप्रधान संस्कृतीला फाटा देत मागील काही वर्षांमध्ये प्रत्येक क्षेत्रात महिलांचा पुढाकार वाढलाय. स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांना 50% अधिकार मिळाले. त्यातच शासनाच्या विविध उपक्रमांसह नोकरीमध्ये देखील महिलांना संधी मिळत असून महिला सक्षम होत असल्याचे अनेक उदाहरण बघायला मिळते. गोंदिया एसटी आगारात 40 महिला काम करत असून त्यापैकी 11 महिला या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून यांत्रिकीकरणाची कामे करत आहेत. गोंदिया जिल्ह्यात नागरिकांना तसेच शालेय विद्यार्थिनींना वाहतूक सुविधा देणारी शहरी भागात सोबतच ग्रामीण भागाची लाडकी लालपरी म्हणजेच एसटी बस जिल्ह्यात या बसेसची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी गोंदिया आगारातील 11 महिला व या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून त्या काम करत आहेत. यात एसटी बसचा पंचर बनवण्यापासून ते इंजिन रिपेअरिंग, इलेक्ट्रिकल वायरिंग ते वॉशिंग आणि क्लिनिंग ही सर्व कामे महिला करत आहेत. देखभालच दुरुस्तीत नाही तर गाडी दुरुस्त झाल्यावर व्यवस्थित चालते की नाही याची चाचणी देखील या महिला स्वतः करतात. भंडारा गोंदिया विभागीय आगार नियंत्रक तनुजा अहिरकर यांना गोंदिया आगारात येत महिलांच्या दिनाच्या शुभेच्छा देत त्यामुळे आज जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून या महिलांना पुष्प देण्यात आले आणि त्यांचा सन्मान करण्यात आला. आमच्या आगारात आम्ही मेकॅनिकल सेक्शनला 11 मुली आहोत. तुमच्याकडे कोणती कामं सोपवण्यात आली? माझ्याकडे इलेक्ट्रिशियनचे कामं करते मी. एखादी गाडी आली तर काय सुरुवातीला माहिती सांगतात ते लोक? ते आपले हेड मेकॅनिकलकडे आपले ड्रायव्हर साहेब रिपोर्ट देतात. जे काही प्रॉब्लेम असला तर लास्ट सीटवर सांगतात, मग ते आम्हाला कामं सांगतात, ते आम्ही करतो. माझ्याकडे इलेक्ट्रिशियनचे कामं आहेत. शुभांगी भरणे ती बॉडी फिटर आहे, ती बॉडीचे कामं करते आणि बाकी महिला आपले मेकॅनिकलचे करतात. जसं टायर पंचर आहे, इंजिनचे कामं आहे, बॉडीचे कामं पण त्यांना देतात. आपले कॅपिटलचे राहतात. स्वच्छकमध्ये पण लेडीज आहे, ती किती पण वर्ष झाले करते. आपल्याला इथं काम मी करायला? 13 मध्ये लागली, 13 करत आहे. आणि 2 महिला ड्रायव्हर कर्मचारी पण आहे, ते गाडी चालवतात, शेड्यूल वगैरे पूर्ण करतात ते. आमचं जरी कार्यालय मुख्य कार्यालय आमचं भंडारा जिल्ह्यात असलं तरी आमच्या विभागाच्या अंतर्गत दोन्ही जिल्हे येतात. भंडारा जिल्हा तसंच गोंदिया जिल्हा. भंडारा टोटल म्हणजे भंडारा विभागाच्या अंतर्गत आपले 6 डेपो आहेत आणि 1 वर्कशॉप आहे. या 6 डेपोमध्ये तसंच वर्कशॉपमध्ये आपलं 50% जरी पकडलं तरी महिला कर्मचारी आज आहे. त्यात प्रामुख्याने काम करणाऱ्या वाहक महिला आहेत, तसेच चालक तथा वाहक पण आहेत. जे जरी आपण चालकाची त्यांना हे दिली नसली आजपर्यंत कामगिरी, तरी त्या फुल ट्रेन आपण इथे चालक तथा वाहक महिला कर्मचारी आहे. तसेच यांत्रिक कर्मचारी पण आपल्या इथे आहे आणि प्रशासकीयमध्ये पण आपल्या इथे महिला कर्मचारी आहे. आज जर बघितलं रस्त्यावर आपला वाहक पुरुष पण काम करतो, तसंच महिलाही काम करतात. रस्त्यावर जाताना बरेच प्रॉब्लेम त्यांना फेस करावं लागतात. प्रवाशांसोबत चांगले बोलणे, त्यांना चांगली वागणूक देणे, पण तरी कधी पैशाच्या म्हणजे तिकीट त्यांच्या चिल्लर पैशाच्या वादावरून या सगळ्या गोष्टी रस्त्यावर होत असतात. तरी आमची महिला त्यात अतिशय चांगले काम करत असते. आपल्या इथे कॅपिटल काम करायचं तरी महिला आहेत किंवा डॉकिंगमध्ये जे काम करतात ते सुद्धा महिला आहेत. तसंच प्रशासकीय स्तरावर जे आमच्या इथे महिला आहेत, अधिकारी पण महिला आहेत. आमच्या 2 महिला आगार व्यवस्थापक आहेत. आमच्या विभागाचं वाहतूक जे पाहतात त्या पण आमच्या महिलाच आहेत आणि जे आहेत आज जे बोलून राहिलो तर मी पण महिला आहे. तर या आता महिला दिनाच्या अनुषंगाने मी एवढंच सांगू इच्छिते की या महामंडळात 2008च्या पूर्वी कोणी वाहतूकमध्ये म्हणजे महिला होत्या असं नव्हत्या असं नाही. प्रशासकीय स्तरावर महिला होत्या किंवा बाकीच्या विभागात महिला काम करत होत्या, पण जी वाहतूक लाईन आहे त्यामध्ये कोणी महिला नव्हत्या. पण 2008मधून सगळ्या महिला त्यात आलेल्या आहे आणि आजपर्यंत त्या खरंच उत्तम रूपे काम करत आहे. धन्यवाद. आकाशात ड्रोनच्या सहाय्यानं गवसणी घालून स्वप्नांना सत्यात उतरवण्याचं काम ग्रामीण भागातील महिला आता करत आहेत. या माध्यमातून महिलांच्या स्वप्नांना बळ मिळाले आणि आता नवतंत्रज्ञानातील बारकावे शिकून आकाशात झेप घेण्याचा प्रयत्न या महिला करत आहेत.
ड्रोनद्वारे फवारणी केल्यानं शेतकऱ्यांना मदत होते, शिवाय शेतकऱ्यांची वेळेची आणि पैशांची सुद्धा बचत होते. सोबतच हे नव तंत्रज्ञानामुळे सामाजिक बदल सुद्धा होत असल्याचं येथे पाहायला मिळतंय. कळंब आणि राळेगाव तालुक्यातील या 2 महिलांना आता ड्रोन पायलट अशी त्यांची ओळख झाली आहे. ड्रोन उडवून त्याद्वारे शेतीतील पिकांवर योग्य वेळी फवारणी करण्याचं कौशल्यपूर्ण काम या दोघी महिला करत आहेत. खरीप आणि रब्बी हंगामात विविध पिकांवर ड्रोन फवारणी फायदेशीर ठरते. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून महिला आकाशात झेप घेत स्वतःचा वेगळा ठसा उमटवताना दिसत आहेत. यातून महिलांना आर्थिक सक्षम करण्यात आले. दिवसभर फवारणीत जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या वेळेत आता बचत झाली आहे, तर ड्रोनद्वारे एका एकरात 5 ते 6 मिनिटात फवारणी केली जाते. एका एकरासाठी 300 रुपये आकारले जातात. अशा प्रकारे महिन्याला या महिला आता 30 ते 40 हजार रुपये कमवत आहेत. पूर्वी मी हाऊसवाईफच होते. जेव्हापासून ड्रोनचं ट्रेनिंग घेऊन आले त्यावेळी लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोनही बदलला. म्हणजे ड्रोन पायलट दिदी नाही का असं म्हणून म्हणजे आम्हाला संबोधल्या जाते, तर खूप छान वाटतं. आणि शेतकऱ्यांचाही रिस्पॉन्स आम्हाला चांगला आहे. म्हणजे वेळेची बचत होते त्यांना फवारणी करून दिली म्हणजे, आणि औषधीचं पण बरीच बचत होते आणि परवडतं त्यांना हे सगळं ड्रोननी फवारणी. तर म्हणून ते फायदेशीरच आहे. 300 रुपये एकर, 300 रुपये एकरी आम्ही फवारणी करून देत असतो. काळजी हँड ग्लोव्ज वगैरे, ते नाही आता तुम्हाला विजेचं तार नसले पाहिजे. हां, ऑप्टिकल्स नसले पाहिजे. म्हणजे झाडं वगैरे आणि विजेचे खांब तारं हे असले की त्या मॅपिंगमध्ये सेटिंग करून आम्ही ते कट करून तेवढा मॅप टाकून आम्ही फवारणी करून घेत असतो. 1 एकर 6 मिनिटामध्ये, 6-7 मिनिटामध्ये. रिस्पॉन्स त्यांचा चांगलेला आहे. त्यांच्या वेळेची बचत त्यांना होऊन राहिलेली आहे आणि पैशानेही त्यांना परवडून राहिलेलं आहे ते. आणि माणसांना कसं फवारणीला जास्त पैसे आणि वेळही जास्त घेतात माणसं पंपाद्वारे जेव्हा फवारणी करतो आपण. आणि त्यातही ते म्हणजे थोडेसे व्यवस्थित नाही का, आणि यांनी व्यवस्थित फवारणी होऊन राहिली आहे. वरून होतं तर डायरेक्ट मुळापर्यंत जातं याच्या फवारणी, असं वरून ड्रोननी होतं तर म्हणून मुळापर्यंत जातं ते. तर त्यामुळे शेतकऱ्यांचा रिस्पॉन्स वगैरे चांगला आहे. खूप बदल झालेला आहे. म्हणजे आपण स्वतःच्या पायावरती उभं आहो, 4 पैसे आपण कमवू शकतो. आणि कसं आपल्या याच्यावरती कमवू शकतो आपण. काहीतरी ॲडव्हान्स ते टेक्नॉलॉजी आहे ते हँडल करून राहिलेलं आहे. हीच खूप मोठी गोष्ट आहे लेडीजसाठी. म्हणजे ते ड्रोन उडवणे नाही का, विमानचे पायलट लेडीज आहे, आता ड्रोनचे पण आहे. ही एक खूप म्हणजे अभिमानास्पद गोष्ट आहे. त्यामुळे खूप असं छान वाटतं ते करताना. आणि फरक खूप आलेला आहे. इन्कम पण बरेचसं चांगलं आहे याच्यामध्ये. याच्यातून आम्हाला एकरी 300 म्हटलं की 5-6 जरी एकर आम्ही समजा महिन्यातून आम्ही 50 एकर जरी कमवलं तरी आम्हाला 30-40 हजार तरी इन्कम याचं राहू शकतं महिन्याचं. आता सध्या सीझन नाही, सीझन लागल्यानंतर हे खूखूप याच्यामध्ये प्रॉफिट आहे. काय नाव आपलं? उज्ज्वला तोडासे. आज जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर न्यूज मराठी 24/7 कडून सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा.